नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उन्हाळ्यामध्ये स्पेशल असा बनणारा जास्त प्रमाणामध्ये आंब्याच्या रसाची रेसिपी. आणि आत्ताच्या ह्या सीझनमध्ये तर पाहुणेपरी घरी जास्तच येतात, तर आंब्याचा रस हर घरी बनला जातो. तर मी पारंपरिक पद्धतीने आंब्याच्या रसची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर सुरू करूया. अगोदरच मी आणि 2-3 आंबे घेतले, 3 आंबे घेतले आणि असे मोठ्या साईजचे घ्यायचे जे आमरससाठी मिळतात. आणि दुसरं म्हणजे याला अर्धा 1 तासाच्या अगोदरच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि नंतर स्वच्छपणे धुवून पुसून घ्यायचं व असं मसलून घ्यायचं. छानपैकी हाताने हलकं हलकंसं असं प्रेस करायचं आणि मसलून घ्यायचं. किंवा तुम्ही याला डायरेक्ट कापून पण असं कट करून पण याचं आपल्याला जो अंदरचा पल्प आहे तो काढू शकतो. किंवा अशा प्रकारे मसलून झाल्यानंतर जी वरची आहे ना मुकी असते ना ती काढून घ्यायची आणि नंतर जी याचीवाली प्युरी आहे, जो पल्प आहे तो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काढू शकता. किंवा मिक्सरमध्ये पण बनवू शकता अगर तुम्हाला आवडत असेल तर, पल्प काढून नंतर मिक्सरमध्ये घुमवून. बट मी तसं काही करणार नाही आहे. यामध्ये मी अशा प्रकारे अगोदर पल्प काढून घेतला याच्या छानपैकी पूर्ण याच्या. आणि सालीला काय करायचं, थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. जे आता साल निघेल ना याला थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे नंतर. तर अगोदर याला छानपैकी असं पूर्ण काढून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये एक काळजी घ्यायची की जे आंबे आपण घेत आहोत ते अगोदरच चेक करून घ्यायचं की चांगले आहे की फुटलेले वगैरे आहे. फुटलेले वगैरे असेल ना तर याला चिरूनच म्हणजे हे करायचं, कापून याचा पल्प काढायचा. आणि छान असेल ना म्हणजे चांगलं असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही याला मसलून याचा पल्प तुम्ही काढू शकता. अशा प्रकारे मी बाकीचा पण आंब्याचा काढून घेतलेला आहे. म्हणजे 2 आंब्याचा मी पल्प काढला आणि एका आंब्याला असं कट करून त्याचा पल्प काढलेला आहे. आणि घुईचं पण तसंच काढून घ्यायचं. जी घुई असते ना मोठी ती काढून घ्यायचं. अशा प्रकारे 2 आंब्याचा पल्प काढून झाल्यानंतर मी एका आंब्याला चिरून घेतलं. हाही आंबा छान होता, पण तुम्हाला अगर समजा अशा प्रकारे नाही काढायचं असेल ना मसलून तर अशा प्रकारे कट करून सुद्धा तुम्ही काढू शकता. हा पण इझिली निघू शकते. बघू शकता किती इझिली निघालेला आहे. अशा प्रकारे दुसऱ्या आंब्याला पण मी अशाच प्रकारे काढून घेतलेला आहे त्याच्या आतमधला पल्प. आणि नंतर काय करायचं, जी साल निघाली होती त्याला मी थंड पाण्यामध्ये अशा प्रकारे पूर्णपणे टाकली आणि थोडंसं हाताने याला छानपैकी असं धुतल्यासारखं मसवल्यासारखं जे आहे ना एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे. जे याच्याने घट्टसरपणा येते. तुम्ही डायरेक्ट अगर नाही आवडत असेल ना अशा प्रकारे काढलेलं तर तुम्ही डायरेक्ट थंड पाणी घालून किंवा आईस क्यूब घालूनसुद्धा करू शकता, म्हणजे मिक्सरमध्ये करायचं असेल तर. नाहीतर अशा प्रकारे छानपैकी कसं हाताने मसलून त्याला पूर्णपणे जेही रस येते ना आंब्याचा तो काढून घ्यायचा. नंतर त्यामध्ये आंब्याचा जो पल्प काढला आहे त्याच्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ व तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये गोड आवडत असेल ना तितक्या प्रमाणामध्ये साखर टाकायची. मी 1 ते 1.5 वाटी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. आणि नंतर जी रई असते डाळ घुटणी तिच्याने छानपैकी असं घोटून घ्यायचं. डाळ घुटणीने घोटल्याने कनी जी आंब्याच्या रसाची चव असते ना ती थोडीशी वेगळी वाटते. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा याला बारीक करतो ना त्याची चव थोडीशी वेगळी वाटते. हे दोन्ही आंब्याचा रस जेव्हा बनवतो ना आपण, टेस्ट सारखी असते हलकीशी म्हणजे आंब्याची, बट थोडंसं खायला नाही का याची टेस्ट थोडीशी अलग असते आणि मिक्सरच्या भांड्याची थोडीशी अलग असते. जसं आपण पाट्यावर चटणी वाटतो ना त्याची चव वेगळी वाटते आणि मिक्सरमधली चटणी जी असते ना ती वेगळी वाटते. तर अशा प्रकारे मी आंब्याचा रस बनवून घेतलेला आहे. याला छानपैकी घोटून घ्यायचं अगोदर डाळ घुटणीने. जेही काही थोडेफार लंग्स वगैरे किंवा मोठेवाले तुकडे असेल ना आंब्याच्या फोडीचे ते सर्व काढून घ्यायचे. छानपैकी याला असं डाळ घुटणीने घोटून घ्यायचं आहे. तर आंब्याचा रस ऑलमोस्ट तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला आंब्याच्या रसाची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. अशाच प्रकारे बघत राहा आणि एन्जॉयसुद्धा करा.